नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी मेघाताईंसह MKM ज्योतिष्य आणि वास्तू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मागच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतलं होतं प्रेम म्हणजे काय. आता आपण पुढे जाणून घेऊया मेघाताईंसह की मेघाताई, मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही म्हटलं होतं की एखाद्या व्यक्तीला बघितल्यावरती आपल्या डोळ्यांना, आपल्या मनाला जेव्हा शांती मिळते किंवा आपण पूर्णपणे ज्या व्यक्तीच्या समोर पूर्ण रिलॅक्स होतो, वरपासून खालपर्यंत पूर्ण रिलॅक्स होतो, तेव्हा समजायचं की आपलं त्या व्यक्तीवरती प्रेम आहे. आणि अजून एक मी ऐकलं आहे की निर्विकार प्रेम, जसं राधेचं कृष्णावर किंवा कृष्णाचं राधेवर एकमेकांवरती जे प्रेम होतं ते निर्विकार प्रेम होतं. तर थोडस त्या शब्दाला तुम्ही कुठल्या अर्थामध्ये कसं तुम्ही ढाळणार ते जरा एक्सप्लेन कराल प्लीज. श्री स्वामी समर्थ. प्रेम ही परिभाषा तर इतकी वेगळी आहे की आज देव पण त्याच्यामध्ये म्हणजे जसं राधाकृष्णाचं प्रेम आहे, शंकर पार्वतीचं प्रेम आहे, तसंच आपण एक ॲनिमलवर पण प्रेम करू शकतो, नेचरवर प्रेम करू शकतो, झाडांवर प्रेम करू शकतो. आम्ही तर झाडांसोबत मेडिटेशन पण करतो आणि त्याच्यामध्ये पण एनर्जी ती जी असते झाडांची ती पण आम्ही ते म्हणजे झाडाला परमिशन मागतो की आम्हाला या गोष्टीची कमी आहे, जसं फायनान्स कमी आहे या रिलेशन कमी आहे, तर त्यांच्याकडनं आम्ही ते घेतो. तर म्हणजे प्रेम या पद्धतीने पण आपण म्हणजे झाडांवर पण प्रेम करू शकतो, ॲनिमलवर प्रेम करू शकतो. अच्छा. पण झाडांवरती तुम्ही जसं बोललात की झाडांची तुम्हाला परमिशन घ्यावी लागते, तर मग ते कसं परमिशन देतात? त्यासाठी तुम्हाला तेवढं डीप मेडिटेशन करावं लागेल, कारण की जोपर्यंत तुम्ही डीप मेडिटेशन करणार नाही, कोणती पण वस्तू